बघा मित्रांनो, हे बघा शेतकऱ्याची वाघीण कशी 50 शेळ्या सांभाळते. 50 शेळ्या आहे का, सगळ्या काळ्या भोर शेळ्या आहेत या. आपण जरा तिच्या जवळ जाऊ आणि तिला विचारू जरा ह्या शेळ्यांबद्दल आणि ही व्यवसाय का करते त्याच्याबद्दल जरा तिला माहिती विचारू आपण. या 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 ओ नमस्कार. हा काय हो, नमस्कार नमस्कार. काय नाव आहे तुमचं? पूनम चव्हाण. होय, हा मला सांगा काय नक्की ही तुम्ही शेळ्या वेळा सांभाळत आहे? हा हा तुमच्याच आहेत का? हो आमच्या साहित्या. आहेत ना? हो हो होय. किती दिवस झाले शेळ्या राखताय? आता वर्ष 2 वर्ष झाले की अहो. होय, हो हो म्हणजे हा तुमचा व्यवसाय आहे का आपलं साईट व्यवसाय म्हणून तुम्ही करताय? नाही नाही साईट व्यवसायच आहे. म्हणजे अहो म्हणजे काय आहे माहितीये का, हा माझा नवरा जातो कामाला. बर मग आता त्यांना काहीतरी हातभार लागावा हा म्हणून मग त्यांना म्हणलं द्या आम्हाला शेळ्या घेऊन. हा मग आता घरचं काम हे झालं हा की झोपण्यापेक्षा आपल्या मग निवांत शेळ्या सोडायच्या आणि यायचं इकडं कुर्णाकडं. होय. हो हो राव तुम्ही एकटंच दिसता इकडं कुरणात. हा. इकडं बघा आता पाठीमाग सगळं आता पाण्या आणले ते का? हो पाण्या आणले ते शेळ्या आता. इकडं सगळं मारान मोकळं दिसतंय, पाठीमाग मारान मोकळं दिसतंय या. हा मग मला काय म्हणायचं होतं, तुम्हाला असं एवढ्या मारानात भीती भीती वाटत नाही काय? नाही नाही भीती भीती कशाची तवा, कशाची भ्या वाटायचंय. तसं नाही हो, आता एवढं मोठं कोरण आहे म्हणजे बिबट्या लांडग कोल म्हणा किंवा तरस म्हणा, ह्याचा काय तुम्हाला काय त्रास बीस होत नाही काय? नाही नाही कसं असतं, संसारासाठी आपला हात लांब करावाच लागतात. त्याच्यामुळे किती काय झालं तरी आपलं मग हा ना. आहेच की. हो नाही नाही, चांगली गोष्ट आहे. हा नवऱ्याला हातभार लागावा यासाठी तुम्ही खूप मोठं परिश्रम घेताय. कसं आहे माहित आहे का, तुम्हाला सांगतो आजकाल आहे का नाही, हा हा आजकाल असा विषय झालाय की आजकालच्या पोरींना फक्त म्हणजे सगळेच नाही बरं का, पण एक निम्म्या अर्ध्या पोरींना अशी सवय झालेली आहे